काल माझ्या संग भांडण करत होती की संक्रांतीला तू मला साडी वगैरे घेऊन नाही दिली म्हणून. 90 सांगायला आज पण वाटत नाही. 90 साड्या आहेत म्हणजे तिच्याकडे. तरी 90 साड्यांचे झाले 1,80,000. 1,80,000. आता तुम्हाला स्कॅम सांगतो मोबाईलचा. नंतर ही स्ट्रिंग टाकायची तुम्हाला याच्यामध्ये. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज सुट्टीचा दिवस असल्यामुळं जरा निवांत सुटलो. मग उठल्यावरती आंघोळ वगैरे करून फ्रेश झाल्यावरती ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला. मग थोडंफार काम होतं माझं. काम इन द सेन्स इंस्टाग्रामवरती कॉन्टेंट वगैरे बनवायचं होतं. मला कॉन्टेंट बनवून झाले आता. एक माझ्या अकाउंटसाठी आणि एक माझ्या मुलाच्या अकाउंटसाठी एक असे 2 कॉन्टेंट बनवून झाले. त्याच्यानंतर मग मुलाच्या अकाउंटला एक ब्रँड कोलॅबरेशन आलं होतं. तर त्याचं एक स्क्रिप्ट लिहित बसलो होतो थोड्या वेळ. मग आता हे सगळं करून झालं आणि म्हटलं आता थोडं आजचा व्लॉग शूट करून घ्यावा. काय करते? सिरी होणगाते. तिला मराठी येत नाही त्यामुळे ती कन्नडमध्येच कॉन्व्हर्सेशन करते. हे बघा तिने इकडे दाखवतो. काल माझ्या संग भांडण करत होती की संक्रांतीला तू मला साडी वगैरे घेऊन नाही दिली म्हणून. आणि आज बघा किती साड्या आहेत. हे बघा आज सगळं तिने साड्या काढल्यात. तिला म्हटलं एकदा काउंटच करून घेतो इकडे किती साड्या आहेत नाही का. मग सारखं भांडणं नको त्या गोष्टीवरून. मग हे बघा इथं पण मागं पण आहेत तिच्या साड्या. रूमवर येत नाही का? ये बघूया आपण किती साड्या आहेत. हे बघा इथं पण सगळं काढून ठेवलंय त्याने. अजून पण आहे खाली. बाई बघा एवढं कबड भरून साड्या आहेत तिला. 90 सांगायला आज पण वाटत नाही. 90 साड्या आहेत म्हणजे तिच्याकडे. 90 साड्या म्हणजे विचार करा, दिवसाला एक जरी घातली तरी 3 महिन्याला दुसरी साडी रिपीट होईल. बरोबर ना? 3 महिन्यानंतर दुसरी साडी रिपीट होईल. म्हणजे 3 चोक 12. म्हणजे एका वर्षाला एक साडी फक्त 4च वेळा नेसणार ती. बरोबर ना? म्हणजे एवढ्या साड्या आहेत तिच्याकडं. एका वर्षाला फक्त ती एक साडी 4 वेळेस रिपीट होणार आहे. आणि तरी पण तिला साडी पाहिजे. म्हणजे आता काय सांगायचं तिला, सांगा तुम्ही. तर मग आपण आता एक रफली कॅल्क्युलेशन लावूया की ह्या साडी कितींची असतील. कारण आजकाल तर क्या कर रहे हो? सब क्लीन कर रहे हो? तुम्हारा मुंह क्लीन करो ना पहले. मुंह तो कौन क्लीन करता है क्या? वो सब हम लोगों क्लीन करते. तो छुट्टी है क्या तुमको आज स्कूल को? नहीं. तो नहीं जाना है स्कूल? नहीं. अब इतना स्कूल था. अच्छा. तर बघा माझा मुलगा सफाई करतोय. मम्माला हेल्प करतोय तो. आणि मम्मा मोबाईल बघत बसली. कैरेट खाने का है क्या? नहीं करेगा? नो. खाओ ना. वो खाना है. तो क्या करने का है? तुमको साफ करने के घर साफ करने के करो. ओके. ओके करो. तर आपण एक रफली कॅल्क्युलेट करूया की किती रुपयाच्या साड्या असतील. जर तुम्ही पाहिलं, जर लॉजिकली पाहिलं तर आजकालच्या मुली 1000 रुपयाच्या खालच्या साड्या काही घालत नाहीत. बरोबर का? घालतात? नाही. हा ठीक आहे घालत असेल पण मोस्टली नाहीच घालत. आणि सगळ्या 1000 रुपयाच्या साड्या असेल ना असं तर कन्सिडर नाही करता येणार. आणि 1000 रुपयाची जरी एक साडी धरली तरी 90 साडीचे झाले 90,000. बरोबर. आणि एक साडी कितीची? 6 रुपये. कितीपासून ते कितीपर्यंत साड्या आहेत? 500. प्राइस रेंज 500 to 22,000. म्हणजे ती म्हणते की 500 रुपयापासून ते 22,000पर्यंत ते साड्या आहेत. म्हणजे एक साडीची किंमत. मग जर आपण ॲव्हरेज 2,000 रुपये धरा
काही 500च्या 1000च्या 800च्या अशा जरी असल्या साड्या. बसली मैं साफ करता चल क्या चल गंदे हुए चेयर गंदा हुआ है. ठीक आहे करो साफ करो. दो अच्छा ठीक आहे साफ करो. माझा मुलगा सफाईच्या कामामध्ये लागला. हां तर मी काय म्हणतो रफली 2000 रुपये धरा. ॲव्हरेज जरी 2000 रुपये जरी धरला आपण तरी 90 साड्यांचे झाले 1,80,000. 1,80,000. अरे वा. 1,80,000च्या फक्त साड्या आहेत. हे सगळं यासाठी सांगते की कारण बायको जी असते आपली ती मोस्टली साड्यांसाठीच भांडणं करते की सणासुदीला साडी वगैरे घेऊन दिली नाही तो हे ते नाही का. आणि जर हे 2-2 लाखाच्या साडी जर पडून असतील तर खरंच साडी घ्यायची गरज आहे का? तुम्हाला काय वाटतं? आणि का तुमच्यासोबत पण असंच होतं? तुमच्यासोबत पण असंच होत असेल तर मग कमेंट करून सांगा कमेंट बॉक्समध्ये. ह्यो शंकर ग्रीन स्क्रीन घेऊन आलाय. खाली शॉपमध्ये होतं ग्रीन स्क्रीन. साफ सफाई. ग्रीन स्क्रीन आहे आम्ही ऑर्डर केलेली व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी. तर आतापर्यंत सध्याचं तर काम उरकलेलं आहे माझं. आता दुपारनंतरचं काही शेड्यूल नाही आमचं की बाहेर जायचं वगैरे. म्हणजे प्लॅन बनवू शकतो अचानक कधी पण सध्या तरी काय प्लॅन नाही आहे. त्यानंतर माझं काम असणार आहे की मला माझे गिटारचे स्ट्रिंग चेंज करायचे. जे तुम्हाला मागच्या मला वाटतं दुसऱ्या की तिसऱ्या लॉकमध्ये दाखवलं होतं की गिटार खराब झाली आहे माझी म्हणून. तर स्ट्रिंग चेंज करायला बाहेर जायला काय मला टाईम नाही भेटला. मग मी स्ट्रिंग ऑनलाईनच ऑर्डर केले आणि मी घरीच ते स्ट्रिंग चेंज करणार आहे. आणि मी तुम्हाला पण सांगणार आहे की आपण घरीच गिटारच्या स्ट्रिंग कसे चेंज करू शकतो. कारण मी फोन करून विचारलं होतं एका जागी की माझ्या गिटारचे स्ट्रिंग चेंज करायचे म्हणून. तर त्यांनी मला म्हटले की 1000 रुपये होतील स्ट्रिंग बसवून द्यायला विथ स्ट्रिंग. म्हणजे त्याची पण प्राईस लावली त्यांनी. पण मी ती स्ट्रिंग ऑनलाईन ऑर्डर केली 200 रुपयामध्ये आणि फ्री ऑफ कॉस्ट मी ती घरी दुरुस्त करणार आहे गिटार. काय दिवाळीला 16 प्रो घेऊ? पैसे कोण देणार? अजून ह्याच मोबाईलचं पिकलं नाही बाबा. लाडकी बहीण योजना. हे बघा लाडकी बहीण. ही आता तर मला स्कॅम सांगतो मोबाईलचा. तर माझी अॅनिव्हर्सरी होती मागच्या वर्षी. तर ती म्हणली की तुझ्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आहे. ठीक आहे. मग गिफ्टमध्ये पाहिलं मी तर आयफोन मला गिफ्ट केलेला तिने. 15 आहे ना त्या 15 प्लस 15 आहे प्लस वगैरे नाही आहे. कारण 15 प्लस आणि प्रो आणि 15 या तिघांचं फीचर जवळपास सेमच होतं. त्यामुळं मग तिने जरा डोकं लावलं आणि म्हटली 15 मला गिफ्ट केलं. तिने डाऊन पेमेंट केलं 11,000चं काहीतरी. पण बाकीचे सगळे हप्ते मीच भरते. काय शंकर पण या सरप्राईज मध्ये भागीदार होता. मला माहितीच नाही मला म्हणजे डेंजर काम आहे बाकी काय नाही. पण ठीक आहे. तर सध्या तर आमचा काही प्लॅन झाला नाही बाहेर जायचा. तर दुपारचे 2 वाजलेत तर मला जेवण तरी करून घेऊ. माझा मुलगा त्रास येतो मला येऊ. काय सर्दी आहे? आईस्क्रीम काय अजून एक. तर आता जेवण करून घेऊ. तसं पण माझं एक काम राहिलेलं आहे आजचं गिटारचं स्ट्रिंग चेंज करायचं. मग ते पण करूया आपण. तर चला मग जेवायला काय आज बघूया. काय जेवायला? व्हेज बिर्याणी. हे बघा जेवायला व्हेज बिर्याणी कोशिंबीर बनवते का? काकडी. फक्त सलाड. हे बघा एक सलाड रेडी करते आणि इथं व्हेज बिर्याणी. याच्यामध्ये पण तेच आहे का? आणि ह्या राईससोबत काय? त्यासोबत काय वांग? दुपारी जरा जेवण जास्त झालं. बिर्याणी आणि दही खाल्ल्यामुळं अशी झोप लागली खतरनाक. झोपलो होतो आता इतके वेळ. आता उठलोय मी आणि युवा. बघा युवा पण झोपला होता माझ्यासोबत. मी पण आत्ताच उठलो. आणि ती पण दुपारी सगळं आवरत बसली होती. तर त्यामुळं मला पण टाईम भेटला नाही दुपारी शूट करण्यासाठी. म्हटलं त्यापेक्षा
म्हटलं थोडा वेळ झोपून घ्यावं. तर आता गिटारचे स्ट्रिंग चेंज करून घेतो. त्यासाठी बघा काय काय लागतंय. काय नाही, फक्त एक तुम्हाला हे पकड लागल जे स्ट्रिंग कट करण्यासाठी जुनेवाले. नवीन स्ट्रिंग लागतील जे की मी ऑर्डर केलं आहे. हे बघा. आणि गिटार. हे बघा गिटार. तिकडे बायको पूजा करते. चला दाखवतो तुम्हाला ते पण. हे बघा पूजा चालू आहे. इकडं मम्मी स्वयंपाकाची तयारी करते. तर चला आता आपण आपलं काम करून घेऊया. आता प्रॉब्लेम असा आहे की हे कॅमेरा पकडायला एक जण लागेल मला. ठीक आहे, माझ्याकडं ट्रायपॉड आहे. तर ट्रायपॉडने बघू शूट करता येईल का. तर हे बघा स्ट्रिंग ऑर्डर केलेत मी. जास्त प्राइस नाही याची. मी काय असं मार्केटिंग नाही करत आहे याची. पण अफोर्डेबल एकदम. 260 काहीतरी. 260 रुपये. हां, दिस इज स्ट्रिंग. दिस इज गिटार स्ट्रिंग. वी विल रिप्लेस इट नाव. ओके. तर हे 200-250 रुपयाचं आहे काहीतरी. जास्त महाग नाही. तर ही आहे आपली गिटार. त्याचे स्ट्रिंग सगळे खराब झालेत. तर आपण हे रिप्लेस करून घेऊया. घरगुती जुगाड सांगतो तुम्हाला. हे जरा टाईट असते, लवकर निघत नाही. तर हे चम्मचने आपण काढू शकतो. निघलं. एक स्ट्रिंग काढली. इथं टाकू खाली. दोन्ही स्ट्रिंग काढून झालेत माझे. 3 झाले. चम्मचने जरा असं थोडंसं उचललं. सेम इकडच्या साईडला पण करायचं तुम्हाला. स्ट्रिंग चेंज करतो मागवले का? त्याच्यामध्ये बघा हे 6 स्ट्रिंग भेटतात तुम्हाला. त्याच्यावरती नंबरिंग केलेली आहे कोणती स्ट्रिंग कुठं टाकायची ती. 1 2 3 4 5 6 असं. आणि 2 पिक्स पण भेटतात त्याच्यासोबत. उद्या टाकू तर पकडो चलिये. ठीक आहे, तर आपण 1 बाय 1 चेंज करूया आता. तर नंबरिंग दिलेलं आहे त्यांनी. हे बघा जे तुम्हाला सोपं जाईल. हे 1, हे 2, हे 3 4 5 6 असं नंबर दिले. 6 स्ट्रिंग आहेत आपल्याकडे. तर आपण चेंज करूया. ओपन करून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला हे पहिला आधी याच्यामध्ये टाकून घ्यायचं. हे बघा हे असं टाकून घेतलं. तर त्याच्यानंतर हे वरून तुम्हाला हे टाकून हे प्रेस करायचं. नंतर हे स्ट्रिंग टाकायची तुम्हाला याच्यामध्ये. असं टाकायचं. असं टाकून झाल्यावर तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला हे टाईट करायचं आहे. टाईट होत. हे टाईट झालं. टाईट झाल्यावरती जो राहिलेला पार्ट आहे ते तुम्ही असं कट करून घेऊ शकता. हे झाले. शेवटची पण स्ट्रिंग लावून आपली. तर ही गिटार झालेली आपली स्ट्रिंग चेंज करून. फक्त याची ट्युनिंग वगैरे व्यवस्थित करून घ्या. मग गिटार तुमची रेडी आहे वाजवण्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया आपण इथंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक करा आणि शेअर करा. येस. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.